घे बाळा, घे थोडं खाऊन घे. नाही मावशी, मला खरंच नकोय. मला त्या भाजीच्या वासानीच कसं तरी होतंय. भाजीची मग ही भाजी खातेस का? नाही नाही नाही, नको नको प्लीज, नको नको खरंच. बरं मग आमटी भात देते. हा मावशी, मला आमटी पण नाही वाटत आहे खावीशी. खरंच काहीच नको वाटत. मेथकूट आणून देऊ? हा मेथकूट भात खाशील? बरं बघ, आमटी आवडत नाही ना, उद्यापासून सार बनवते टोमॅटोचं. आजच्या दिवस खाऊन घे. छान माझं बाळ. अगं असं कसं? हा हे बघ स्वीटू, तू काही खाल्लं नाही ना तर मला वाईट वाटेल. आणि माझ्या स्वीटूच्या बाळाचं काय? तो म्हणतोय मला भूक लागलीये, मला खायला हवंय, मम्मम दे. आजी मला मम्मम बोलव. मी भरवू का त्याला? हा शाणी माझी बाळ, शान माझी पिल्लू. मी खाल्लं. तुम्ही जेवलात? औषधं घेतलीत? काय आहे मावशी? आता ही माझीच काळजी करते. खरंच खरंच बाई, तू माझी आईच आहेस. पण आता हे खरं आई पण आलंय ना तुझ्या वाट्याला. ते जग, प्रत्येक क्षणाचा अनुभव घे. आता तुला बाळाची हालचाल नाही जाणवणार, पण एक काम कर, शांतपणे लक्ष दे आणि अनुभव घे. तुला नक्की बाळाची हालचाल जाणवेल बघ. स्वीटू, आपल्या आत एक जीव वाढत असतो. हा अनुभवच किती छान आहे ग. आई पण ना एक आशीर्वाद आहे आणि एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. या बाळानं आई म्हणून तुला निवडलंय. त्याच्या विश्वासाचा मान राख. हे बाळ आहे ना, तुला एक वेगळं जग दाखवेल बघ. जग तेच असेल. या बाळामुळे तुझी दृष्टी बदलेल. तुला एका आईची दृष्टी मिळेल. ही तर आता सुरुवात आहे. आता पुढे जाऊन बघशील, तुला आईपणाच्या कळाई जाणवतील आणि आईपणातली काळजीही जाणवेल. उलूसा जीव जेव्हा आपल्या स्पर्शाने रडायचा थांबतो ना, तेव्हा माहिती कसलाच अनुभव नसतो, कसलीच ओळख नसते, पण तरीही तो आपल्याला ओळखू लागतो. आपल्या कुशीत विश्वासाने गाढ झोपतो, आपल्या उभेत वाढू लागतो. तेव्हा प्रत्येक पावलाला आई म्हणून आपण मोठे होत असतो. रांगणाऱ्या बाळाचं पहिलं पाऊल आई म्हणून आपल्याला उभं करत असतं. आणि आपलं बोट धरून जेव्हा हे बाळ चालायला लागतं ना, तेव्हा ते चालत नसतं, ते बाळ आपल्याला चालायला शिकवत असतं. स्वीटू, आपण बाळाला जन्म देत नसतो, बाळ आपल्याला आई पण देत. आणि अशा वेळी ना, आपला जोडीदार आपल्या सोबत हवा. बाळा, हा प्रवास तुझ्या एकटीचा नाहीये, तुझा आणि ओमचा आहे. आणि माझी खात्री आहे, माझा ओम नक्की तुझी साथ देईल. एक सांगू बाळ, माझं मन मला सांगतंय सगळं ठीक होईल. चला, ललाच नाही. आता मम्मम करून घ्यायच्या. आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय ना. तुम्ही शानबागांची अपॉइंटमेंट घेतली का? कधी? चला एक मिनिट. आता फक्त डॉक्टर शानबागच आहेत का? आपल्याला बाळासाठी नाही का जायचंय डॉक्टरांकडे? चला चला, बाळाला भूक लागली, खाऊन घ्या. बाज नाही, आता चिवचा घास लायलाय, आजी भलवते. एक घास चिवचा. आयडिया. ओ तेरी, ये तो रॉकिंग प्लान है ओम भाई. आई एम भले भले एक्साइटेड. या यस 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 रॉकी. बाई, लाईट गेले की काय?
विठू, पाहिलंस? आज खऱ्या अर्थाने बाळाचं स्वागत होत आहे. हो. तिची अंघोळ झाली की मी तिला तयार करणार. बाहेर जाताना मीच तिला हे शूज घालणार. हे काय मला जमणार नाही. आई, हे तू करशील ना? कधी तू कधी मी तिला शाळेत सोडत जाऊया. हा, कधी कधी आपण दोघही सोडत जाऊया. तू मी पार्टनर्स आहोत ना, मग सगळं एकमेकांसोबत करू. आई बाबा होतानाचा हा प्रत्येक क्षण अनुभवू. आयुष्याच्या ह्या चौकटीत तुला एकटं उभं राहिलेलं पाहिलं आणि 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 मला माझी चूक लक्षात आली विठू. तो जो क्षण तू घालवलास तो शेवटचा,
यापुढे प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत असेन आणि हा पुढचा प्रवास आपल्या दोघांचा असेल. पल्ले पल्ले मम्मी जी. सो स्वीट ना मम्मा. काय बालिशपणा चाललाय. जगातले काय पहिले आई बाप आहेत. It's okay. शांत हो जा. I'm so happy for that. कशाला करतायत ही मिठी बिठी मोरायची नाटकं. तुला माहितीच विटू, तेव्हा एखादी बायको एका नवऱ्याला सांगते की तू बाबा होणार आहेस, तेव्हा तो काय रिॲक्ट करत असेल आणि मी काय रिॲक्ट केलं. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. ओम, झालं ते झालं. सॉरी म्हणायची गरज नाही. तू हे एवढं सगळं केलंयस माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. थँक्यू. गिफ्ट नाही, तुला आवडलं नाही सरप्राईज. Oh, wow. How cute. चला आता व्हॅलेंटाईन्स डे ला आपण तिघ मस्त बाहेर जाऊया कुठेतरी. अरे ओम भाई, आप दोनों के साथ मैं क्यों? स्टूपिड. अरे हे तू नाही रॉकी, मी विटू आणि ज्युनियर. ओह, मैं भी ना. कितीही खोडा घाला पुन्हा सुरळीत होतच. काय मग मिळालं की नाही गोड सरप्राईज? तुला आज इतकं खुश बघून किती बरं वाटतंय मला माहिती. काय सांगू तुला, आई होण्याचा खरा आनंद दिसतोय आज माझ्या स्वीटूच्या चेहऱ्यावर. माझी दृष्ट नको लागायला. खरं सांगू का बाळा, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काही वर्षांची भर पडते. सुख किती आनंद दिलायस तुम्हाला माहितीये तुला. मावशी, तुम्हीच म्हणता ना की हा आशीर्वाद आहे. खरं तर तुमच्या आशीर्वादामुळे आमच्या आयुष्यात एक सुख आले. थँक्यू. बरं, नवरीला फोन केलास? नाही ना, म्हणजे फोन केला होता पण ती उचलतच नाहीये, म्हणून मी मेसेज करून ठेवलाय की तू फ्री झालीस की फोन कर. बर. आणि मावशी, मी काय म्हणत होते की म्हणजे बघू, फोनवर आमचं बोलणं झालं तर ठीक आहे, पण जेवणानंतर आम्ही घरी जाऊन येऊ का? जा ना, परमिशन कसली मागतेस?
तसं नाही, म्हणजे ते मला जाऊन सांगायचंय तर. जा, पण सांभाळून जा. आणि मी चाललीये म्हणून गोळ्या औषधांच्या वेळा चुकवायच्या नाही, हा, वेळेत जेवायचं. जेवणार. तुम्ही पण काळजी घ्या आणि काही लागलं तर कळवा. बाय. मी कळवते तुम्हाला. रुमाल कुठे माझा रुमाल? अहो तो काय समोर ठेवलेला आहे. मोबाईल कुठे मोबाईल? अहो खिडकी ते समोर. अरे मीच ठेवलं मलाच माहित नाही. जरा टपुरी चांदनी, जरा जरा टपुरी चांदनी, ला 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 ला. सुमन, हा, पाकिट कुठे माझं पाकिट? तुम्ही ना आधी पूर्ण तयारी करा, नीट कपडे बिपडे घाला आणि मग सगळ्या गोष्टी घ्या ना. केली ना सगळी तयारी, पॅन्ट घातली ना, शर्ट घातलं की झालं. हा बघ गेलो मी. ला 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 ला, जरा जरा जादू तारी, जरा तारी जादूला. काय हो? अहो ही पर्स तुझी आहे ना? एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून? वेलकम सर, वेलकम मॅम. दिस वे. थँक्यू. रेस्टॉरंट. हाय सर. येस, थँक्यू. वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू. पण मागवलं नाहीये, पण एक कसं आलं? हो मिसेस खानविलकर, हे तुमच्यासाठी स्पेशल वेलकम ड्रिंक आहे, कॉम्प्लिमेंटरी. पण हॅव्हिंग सेड दॅट, आता मला सांग तुला काय खावंसं वाटतंय आणि ज्युनियरला काय खावंसं वाटतंय? ज्युनियरला बाबा मागवेल ते काहीही चालेल, कारण काय आहे, ज्युनियरला माहितीये बाबाची चॉईस एकदम मस्त आहे. रिअली? बाबाची चॉईस खूप चांगली आहे, कारण त्याने आईला निवडलंय ना. आई तर इतकी गोड आहे ज्युनियरची. ठीक आहे, पण मी काहीतरी ऑर्डर करतो जे ज्युनियरला सुद्धा आवडेल आणि तुला सुद्धा. एक्सक्यूज मी. हाय सर. दोन क्रीम ऑफ टोमॅटो आणि लोडेड nachos with cheese. Okay. ओके सर. ओके मॅम. थँक्यू. Thank you. घरी कोणी फोन का नाही उचलत आहे? सगळं ठीक असेल ना?